मला काहीच बोलायचं नाही, तुम्हीच थांबवलंय. आम्हाला आत बोलू देत नाहीये. ऐका, आम्हाला आत बोलू देत नाहीये असं आम्ही कधीच बोललो नाही की तुम्ही बोलू देत नाहीये. ऐका, त्याच्यावर जे बोलायचं ते मी सकाळी पण बोललेलो आहे आणि मला वाटतं 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, त्यांना बोलू दे, आम्ही बोलू. मंत्री संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे मग त्यांनी आरोप लावलेले खोटे होते का? किंवा मंत्रिपदावरून आम्ही तर काढलं होतं ना, मंत्रिपद दिलं त्यांना परत. They've tried to, a lot of people have tried to defame me for the last 5 years. If it's in court, we will speak in court. Why did you tell me 5 years? But we have exposed the government in this one session itself. If you see, in the past one session, we have exposed the government on the budget and the false promises it made to the people of Maharashtra. We have exposed the BJP's fake Hindutva. We have exposed the way they tried to use Aurangzeb to cover up all other issues. And yesterday, I'm very thankful to the RSS to bring back sense to the BJP. असं वाटतं का तुम्हाला बसणार? बघा, बदनामी प्रयत्न करतील. ह्याचा एक फोटो घेतला पाहिजे. थांबा थांबा थांबा. ऐका, नागपूरची जी घटना आहे त्याच्यात मला वाटतं उद्धव साहेबांनी देखील मगाशी सांगितलं होतं, आम्ही सगळेच आमदार ह्याच्यावर विचार करत आहोत की कुठे ना कुठेतरी या सरकारच्याच मध्ये जे कोण काही व्यक्ती असतील, मग ते मंत्री असतील, उच्च पदावर असतील, ते सीएम ना थोडं डिस्लॉज करण्याचा प्रयत्न करतात का, अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करतात का? तिथे RSSचं मुख्यालय आहे, तिथे मुख्यमंत्री तिकडचेच आहेत, गडकरी साहेब तिकडचेच आहेत. याच सरकारमध्ये काही असे घटक आहेत का ज्यांना सीएम ना अंडरमाइन करायचं आहे, या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अंडरमाइन करायची, दाखवायचं की गृहमंत्री फेलियर आहेत? काही असे घटक आहेत का ज्यांना उद्योग आणायचे नाहीत महाराष्ट्रामध्ये? असेही असू शकतात, काही डीप स्टेट असू शकतं ना याच्यात. त्याच्यावर तर मुख्यमंत्री महोदयांनी विचार केला पाहिजे.